हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 12 एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षातली पहिलीच पौर्णिमा असते आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव हा सुद्धा साजरा केला जातो। तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की या दिवशी पृथ्वीवरती लक्ष्मी तत्व हनुमान तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं। इच्छापूर्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू। त्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी करणी-बाधा नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, या दिवशी गंगा नदीवरती स्नान करून भगवान शिव, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि भगवान हनुमानांची पूजाही केली जाते। तर हे स्नान केलं तर अनेक जन्मांमध्ये केलेली पापं ही नष्ट होतात, प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळते, तसेच आपल्या कामात येणारे अडथळे हे सुद्धा दूर होतात। पण आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं, तर अशा वेळेला तुम्ही घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं। आता आयुष्यामध्ये सर्व अडचणी या सुद्धा दूर होतात। जेव्हा आपण या वस्तू टाकून स्नान करतो तेव्हा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं, आपले शरीर हे पवित्र होत असतं आणि जेव्हा आपले शरीर हे पवित्र होत असतं तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं। जर आपल्याला कोणी नजरबाधा लावलेली असेल, काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल, बऱ्याच वेळेला आपण घरातनं जेव्हा बाहेर जातो, एखाद्या कामासाठी आपण बाहेर जातो, तिथे गेल्यानंतर ती जागा चांगली नसते, अशा वेळेस तिथली नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये येत असते आणि आपल्यामध्ये जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात आणि म्हणूनच पौर्णिमा अमावस्या या तिथींना स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी स्नान केलं तर आपल्यामध्ये असणारे सगळे दोष नकारात्मकता हे नष्ट होऊन आपलं शरीर हे पवित्र होत असतं। तसेच हे स्नान केल्यामुळे प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होतो। पितृ आपल्यावरती प्रसन्न होऊन सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला अपयश येत असेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर तुमची कोणतीच इच्छा मनोकामना ही सुद्धा पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला सतत अडचणींना सामोरं जावं लागत असेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते यश मिळत नसेल, तर तुम्ही उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका। आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान पवित्र गंगेवरती करा। तुमच्या आजूबाजूला जवळ किंवा एखादी पवित्र नदी असेल, गंगा नदी असेल, तर तिथे जाऊन तुम्ही हे स्नान करा आणि ज्यांना शक्य नाहीत आणि घरीच काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आता हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अगदी ब्रह्ममुहूर्तावरतीच हे स्नान जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे, कारण हनुमानांचा जन्म हा सूर्योदयापूर्वीच झाला होता आणि म्हणून आपल्याला हे स्नान सुद्धा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। कमीत कमी तुम्ही 6 वाजेपर्यंत हे स्नान करायचं आहे। ज्यांना शक्य नाही तेव्हा त्यांनी हे स्नान जे करतील तर त्यांनी हा वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे। सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे। पाणी तुम्हाला थंड किंवा गरम जे काही घेता येईल ते घ्या।
जर तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून घ्या, नसेल शक्य तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल। तर आता आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल। आता पवित्र गंगेवरती जाऊ तुम्ही शकत नाही, पण आपल्याला 1-2 थेंब गंगाजल जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता हे गंगाजल तुम्ही पवित्र नदीमधून आणलेलं असेल म्हणजे गंगेमधून आणलेलं असेल तरी सुद्धा चालेल। जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला अगदी 25-30 रुपयाची गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल, तर तिथून तुम्ही आणू शकता आणि हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। तर यानंतर पुढची वस्तू जी आहे तर ते म्हणजे काळे तीळ। तर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, पितृदोषाचा काही त्रास होत असेल तर या दिवशी जर तुम्ही काळे तीळ टाकून स्नान केलं तर प्रखर पितृदोष हा तुमचा दूर होतो। तसेच आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात, माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते, म्हणून एक चिमूटभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। तसेच तुम्हाला वारंवार एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल, शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं तुम्हाला नाव माहिती असेल तर असा शत्रूंचा त्रास, शत्रुदोष नष्ट होण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। जर तुम्हाला शत्रूंचा त्रास नसेल तरी तुम्ही हे पान नाही टाकलं तरीही चालेल, पण शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर असे शत्रू नष्ट होण्यासाठी एक पिंपळाचा पान हे आवर्जून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तसेच तुम्हाला कोणी काही करणी बाधा केलेली असेल, तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असतील, आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी चिमूटभर खडे मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर हनुमान जयंती आहे, हनुमानांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे। आयुष्यातील सर्व संकट, अडचणी, दुःख, कष्ट हे नष्ट होतात यामुळे तर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करा। तर हे तुम्हाला करायचं आहे, किंवा हर हर गंगे हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला हातात घेऊन ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे। ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला थोडंसं जल हे सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या घराजवळ जर हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हनुमानांना रुईच्या पानांची माळ जी आहे, त्याचबरोबर एक नारळ, खडी साखर, काळे उडीद, काळे तीळ आणि तेल या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत। त्यामुळे आपल्या कुंडलीमधले काही दोष असतील, काही ग्रह कमकुवत असतील तर यासारख्या सर्व समस्या या आपल्या दूर होतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट, अडचणी या सुद्धा दूर होतात आणि मनातल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। शक्य असेल तर हनुमानांच्या मंदिरामध्ये बसून एक वेळेला हनुमान चालीसेचं पठण सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी स्नान करून काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।